सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत आणि आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास म्हणजे अगदी काही वेळानंतर संजय शिरसाट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही भेट होणार आहे। सामाजिक न्याय विभागाच्या निधी वाटपासंदर्भात ही भेट असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते, त्यामुळे या भेटीकडे आपलं लक्ष असणार आहे। आणि याच भेटी संदर्भात लक्ष ठेवून आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील। आपण थेट जाऊया कृष्णातकडे। कृष्णात, आज ही एक महत्त्वाची भेट म्हणावी लागेल। संजय शिरसाट यांनीच खरं तर अजित पवारांनी निधी वाटपासंदर्भात कसा असमतोल आहे या संदर्भातले आरोप केलेले होते, त्यामुळे आज हाच मुद्दा घेऊन ते भेटीला जात आहेत अशी जरी चर्चा असली तरी काय नेमकी बातमी, मागची बातमी आहे? अनुपमा, आता संजय शिरसाट यांचं प्रकरण, माणिकराव कोकाटे यांचं प्रकरण समोर आल्यानंतर संजय शिरसाटांचं प्रकरण मागे दबलं गेलेलं आहे आणि संजय शिरसाट यांना देखील अभय मिळाल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे त्यांचा देखील आता आत्मविश्वास वाढलेला पाहायला मिळतोय आणि त्याच दृष्टिकोनातून गेल्या काही दिवसांपासून संजय शिरसाट हे निधी वाटपाच्या संदर्भात वारंवार वक्तव्य करत होते, कारण सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे तो लाडक्या बहिणी योजनेसाठी वळवण्यात आल्याचं 2 वेळा समोर आलेलं होतं आणि त्यामुळे जो सामाजिक न्याय विभागाकडे जो निधी कमी पडत आहे आणि त्यासाठीची निधीची मागणी करण्यासाठी संजय शिरसाट हे अजित पवार यांना आज मंत्रालयामध्ये सकाळी 10 वाजता भेटणार आहेत। ह्या भेटीमागे जरी केवळ प्रशासकीय कारण जरी मानलं जात असलं तरी या संपूर्ण जे वादग्रस्त मंत्री ठरलेले आहेत त्यांना कुठंतरी अभय मिळालेला आहे आणि त्यांना जोमानं काम करून दाखवायची संधी आम्हाला आता नव्याने मिळालेली आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न आहे। आणि सामाजिक न्याय विभागाला जो निधी ची कमतरता जाणवत आहे त्या संदर्भात जरी या संदर्भात भेट अजित पवार यांची होत असली तरी कारण तरी दिसून येत असलं तरी राजकीय कारण हे मात्र आहे की आता जेवढे वादग्रस्त मंत्री आहेत त्यांना काम सुधारण्याची संधी, ही शेवटची संधी म्हणून याकडे पाहिलं जात आहे आणि त्याच दृष्टिकोनातून संजय शिरसाट हे पुन्हा एकदा जोमाने नव्याने सामाजिक न्याय विभागात कामाला लागल्याचं आता स्पष्ट होतंय। सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवल्यानंतर थेटपणे अजित पवार यांच्यावर टीका करणारे संजय शिरसाट ते आता अजित पवार यांची भेट घेऊन निधीची मागणी करणारे संजय शिरसाट यांच्यामधला जो फरक आहे तो मधल्या काळात वादग्रस्त ठरल्यानंतरचा हा फरक अनुपमा खास करून जाणून येतोय। निश्चितच कृष्णात, जरूर या घडामोडीवर लक्ष ठेवून राहा। आपण वेळोवेळी चर्चा करूया। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।